आजच्या कथेचे नाव आहे शिवाजी महाराज आणि सोनार. शिवाजी महाराजांचा राज्यकारभार चालू होता. सर्वत्र स्वराज्य स्थापन होत होतं. जनतेमध्ये समाधान आणि सुरक्षिततेचा अनुभव होता. कारण महाराज केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर एक न्यायनिष्ठ आणि विवेकी शासक होते. एके दिवशी राजदरबारात एक वृद्ध बाई रडत रडत आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि हातात एक तुटलेली सोन्याची पोत होती. महाराजांनी तिला थांबवलं आणि विचारलं, मावशी, काय झालं? इतकं रडत का आहात? ती वृद्ध बाई म्हणाली, महाराज, मी एका सोनाराकडे माझी पोत दुरुस्तीसाठी दिली होती, पण त्याने ती परत करताना ती अर्धवट केली आहे. अर्ध सोनं त्याने चोरलं आहे, त्याने मारलं आहे. मी गरीब बाई, माझं काहीच उरलेलं नाही. शिवाजी महाराजांनी तिला शांत केलं आणि लगेच त्या सोनाराला दरबारात बोलवलं. महाराज म्हणाले, सोनार, या बाईने तुझ्यावर आरोप केला आहे की तू तिचं सोनं चोरलं आहेस, मारलं आहेस. काय म्हणणं आहे तुझं? सोनार काहीसा गोंधळला होता, पण त्याने उत्तर दिलं, महाराज, मी पोत दुरुस्त केली खरी, पण सोनं काही कमी केलं नाही. पोत अशीच होती, मी काही चुकीचं केलं नाही. शिवाजी महाराजांनी दोघांची बाजू ऐकली, पण हे प्रकरण साधं वाटत असलं तरी इथे विश्वास आणि न्याय या दोन्ही गोष्टींची कसोटी होती. महाराजांनी आपले प्रसिद्ध अर्थनीतीचे मंत्री रघुनाथ पंत हनुमंते यांना विचारलं, या प्रकरणात काय करता येईल? सोनं खरंच कमी झालंय का? हे कसं ठरवायचं? रघुनाथ पंत म्हणाले, महाराज, त्या बाईकडे जर पोतीचा जुना पुरावा असेल तर त्याचा उपयोग होईल. मग वृद्ध बाईने सांगितलं की तिच्याकडे पुरावा नाही, पण मला सोनार ओळखतो. नंतर सोनाराला बोलावले. त्याने सांगितले की पोतीचं वजन होतं 50 तोळे आणि सध्या जी पोत दुरुस्त होऊन आली आहे ती होती केवळ 43 तोळ्यांची. सत्य आता स्पष्ट होतं. सोनाराने 7 तोळे सोनं लंपास केलं होतं. शिवाजी महाराजांचा चेहरा कठोर झाला, पण आवाज शांत होता. ते म्हणाले, सोनार, तू गरिबांची ही चोरी केलीस. स्वराज्य म्हणजे लोककल्याणाचं राज्य आहे. तू जर गरीब विधवेची लूट केलीस तर त्याच्यावर कठोर कारवाई होईल. सोनार गुन्हा कबूल करत म्हणाला, महाराज, मी चुकलो, मला माफ करा. गरज होती म्हणून मी सोनं घेतलं, परत करीन. पण शिवाजी महाराज कोणत्याही अन्यायाला माफी देत नसत. त्यांनी सांगितलं की परत करणे ही शिक्षा नाही, परंतु जनतेला समजावून देणे हे माझं कर्तव्य आहे. मग त्यांनी आदेश दिला, सोनाराने 7 तोळे सोनं परत द्यावे आणि त्याशिवाय त्याला 7 दिवस तुरुंगवास व्हावा. भविष्यात अशी चोरी कोणीही केली तर शासन कठोरच राहील. न्यायाची छाप या प्रसंगानंतर संपूर्ण प्रांतात चर्चा झाली. शिवाजी महाराज किती न्यायप्रिय आहेत. गरिबांच्या अश्रूंना किंमत आहे आणि अन्याय करणाऱ्याला कितीही श्रीमंत असो शिक्षा होणारच. या वृद्ध बाईच्या डोळ्यातून आनंद अश्रू ओघळले. तिने हात जोडून म्हटलं, महाराज, तुम्ही खरंच देव आहात या भूमीवर. शिक्षण. खरं नेतृत्व हे केवळ रणांगणावर विजय मिळवण्यात नसतं, तर जनतेच्या दुःखात न्याय मिळवून देण्यात असतं. शिवाजी महाराजांनी दाखवलं की न्यायासाठी राजा मोठा असावा लागतो, पण मनाने, नीतिमत्तेने आणि संवेदनशीलतेने.